स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईतल्या घरामध्ये मुंबई पोलिसांच्या 2 गाड्या चौकशीसाठी काही वेळापूर्वी आल्या होत्या। त्यानंतर आता पुन्हा काही वेळानंतर मुंबई पोलिसांचा बंदोबस्त कुणाल कामरा याच्या घराबाहेर तैनात करण्यात आला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। कुणाल कामरा याला आज मुंबई पोलिसांनी हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता। मात्र आजही कुणाल कामरा हा चौकशीसाठी हजर राहिलेला नाहीये आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर मी सध्या उभा आहे दादर माहीम या परिसरामध्ये। या ठिकाणी ही कटारिया कॉलनी आहे। याच ठिकाणी कुणाल कामरा हा मुंबईमध्ये वास्तव्यासाठी राहत होता। मात्र आता या ठिकाणी त्याचे आई वडील हे राहतात अशी माहिती मिळते आणि या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी मुंबई पोलिसांच्या 2 गाड्या आल्या होत्या। त्यांनी आतमध्ये जाऊन त्यांच्या घरी जाऊन चौकशी केल्याची माहिती सध्या समोर येते आणि आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कटरा कॉलनीच्या बाहेर मुंबई पोलीस सुद्धा तैनात आहेत, सुरक्षा रक्षक सुद्धा तैनात आहे। कुणाल कामरा हा पॉंडिचेरी येथे आहे, तो त्या ठिकाणी वास्तव्य करतो, त्यामुळे त्यांनी वकिलामार्फत सगळी उत्तरं देईल अशा सगळ्या गोष्टी सध्या सुरू असलेल्या पाहायला मिळतात। मात्र मुंबईतलं जे घर आहे त्याच्या बाहेर ही सुरक्षा तैनात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता मुंबई पोलिसांना नेमकी त्याच्या घरातून काय माहिती मिळाली आणि त्याचबरोबर कुणाल कामरा चौकशीसाठी मुंबईमध्ये हजर राहणार का हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।